नमस्कार मंडळी, मी माया गुरे ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सकाळच्या वेळी स्वागत आहे. आज वार आहे बुधवार आणि आता ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. तर आता वाजलेले आहेत सकाळचे 9:15 आणि आता मी निघालेली आहे मार्केटमध्ये आणि मला बँकेत पण काम आहे. तर आता बँकेचं आणि मार्केटमध्ये काय थोडेफार भाजीपाला घ्यायचं आहे, तो घेते आणि मग घरी येते. तर चला. तर आता मी घरी आलेले आहे आणि बँकेचं जे काही काम होतं ते सुद्धा मी केलेलं आहे. आणि येताना मी काय आणलं ते तुम्हाला दाखवते. बघा, कांदे आणायचे होते मला. कांदे आणले 1.5 किलो, लसूण अर्धा पाव आणलेला आहे. त्यानंतर काकडी, भेंडी आणि मेथी आणली आणि पपई आणले इथे. तर आता मी मशीन लावून घेते. तर आता माझी मशीन लावून झालेली आहे. अर्धा पाऊण तासात मशीन होईल. किचनमध्ये काय करते? मी ना इन्स्टंट पास्ता बनवते. अच्छा, त्या दिवशी आपण घेतला होता तोच का? इन्स्टंट चीजी टोमॅटो ट्विस्ट. ओके. आता तू नाश्ता केला होता ना, राईस खाल्ला होता, परत खायचं आहे अजून? पोट नाही भरलं त्याच्याने. आणि मग चपाती कधी खाणार? दुपारी. मग तर कशी करणार आहेस? तिला मी सांगते ना, आज रेसिपीज दाखवणार आहे माझी. हो, केतकी आज आपल्याला रेसिपी दाखवणार आहे. ती पास्ता कशी बनवते ते दाखवते. इन्स्टंट पास्ता आहे ना? हां हे काय मेजरमेंट? हां, पाणी किती घ्यायचं आहे त्याच्यात मोजून घ्यायचं आहे. हां. आता मेजरमेंट घेतलंय पाण्याचं. 270 ml टाकलं ह्याच्यामध्ये पाणी. तसं इथे घेऊन अच्छा, 1.5 कप. ओके. दुसरी स्टेप आहे पास्ता टाकायचा ह्याच्यामधला आणि हे दोन्ही एकसाथ टाकायचं आहे. पहिले आधी गॅस चालू करायचा असेल ना? नाही. थोडंसं उकळवायचं. नाही. पहिले लिहिलंय की बिफोर टर्निंग द बर्नर ऍड पास्ता अँड टेस्ट मेकर. म्हणजे पहिलेच टाकायचे. ओके. म्हणजे थंड पाण्यात टाकलं तरी चालतं? ते बर्नच होणार ना नंतर. ओके. नाही, कधी कधी बॉईल. कधी कधी कसं असतं, आधी काही काही लोक गरम पाण्यात टाकतात. बस, किती काढतेस? अरे निघते तर मग काढते. आता पाणी घाल त्याच्यामध्ये आणि हे ओत. पाणी घातलं तर बस बस बस. तू आवाज बघ गं. तुमची केतकी चाकतीये. कोणाकोणाला मॅगीचा मसाला नुसता खायला आवडतो कमेंट करून सांगा. आमच्या केतकीला खूप आवडतो. आणि ती कच्ची मॅगी पण खायला आवडते तुला? सगळ्यांनाच आवडते. केतकीला लहानपणापासून ती मॅगी करताना कच्ची मॅगी थोडीशी खायला मागायची. मला नाही आवडत अजिबात. तर आता काय, आता गॅस ऑन करायचा काय? गॅस ऑन झालेला आहे. कात्री जागेवर ठेव. आता काय करतेस? मिक्स करते. कलर बघ, बापरे, काय खतरनाक आला. टॅमॅटोच आहे. असं वाटतं एकदम तिखट झणझणीत काहीतरी पाहिजे. तिखट नाही, टॅमॅटो. टॅमॅटोचा कलर आहे काय? आपण फर्स्ट टाइम आणले काय हा पास्ता? नाही, एकदम आधी आणलेला एकदा. कधी आणलेला आधी? आठवत नाही, 1-2 वर्ष. 1-2 वर्ष अगोदर आणलेले? मला तर आठवत नाही. मी तर खाल्ला नाही बहुतेक पास्ता तो. मग मीच खाल्लेला त्या दिवशी. आम्हाला टेस्ट करायला नाही दिलीस? दिलेला. हो. मला आठवलं. आता ते पॅकेटचं काम झालं, अजून रीडिंग करूनच करतेस. किती मिनिटं सांगितलं? बॉईल होईपर्यंत करायचं. म्हणजे ते शिजेल असं शिजवून बघायचं काय? आणि हलवतच राहायचं. गॅसची फ्लेम थोडीशी कमी कर, मला वाटतं गॅस मोठा झालाय.
म्हणजे ते व्यवस्थित शिजलं. पास्ता झाला. हो. किती मिनिटं ठेवलेला? 5 मिनिटं. 5 मिनिटं. 6 मिनिटं. 5 ते 6 मिनिटं ठेवलेलं. तर सर्व कर आणि टेस्ट करून बघ कशी झाली. काय घालले? चीज. चीज, वरतून चीज. हे चीज already स्लाइस cheesy आहे. ओके. आणि अजून चीज. वा वा. मस्त. पटकन गरम गरम मध्ये मिक्स करून घे म्हणजे कसं मेल्ट होईल व्यवस्थित. बघू कसं दिसते. चीजी. टेस्ट करून बघ कसं झालंय. झालं मिक्स. इडी तू खा. थोडा हात सोड. सांडेल होतं. मस्त. टेस्टी आहे. थोडंसं तिखट वाटतं. छान आहे. मस्त आहे ना. छान झालंय. नाईस. मस्त आहे. केतकीच्या हाताला चव आहे. तिने स्वतःहून पास्ता बनवलेला आहे. भले तो इन्स्टंट असेल पण तिला अशा गोष्टी करायला आवडतात. आता केतकी हळूहळू स्वयंपाकसुद्धा करणार आहे. हो ना गे तू? तर बटाट्याची भाजी येते ना तुला? आता एक दिवस बटाट्याची भाजी करून दाखव मला तू. ठीक आहे. पनीरची पण येते मला. हां, पनीरची भाजी आणि बटाट्याची भाजी एक दिवस मला तू करून दाखव. ठीक आहे. तर चला आता एन्जॉय कर मस्तपैकी. गरम गरम आहे, खाऊन घे. घड्याळात वाजलेले आणि 6. आता मी चहा करणार आहे आणि किचनमध्ये कोण आहे बघा. काय करते वेळा? पप्पा. पप्पाही खाते. आता 6 वाजले. चल आवर, मला चहा करायचा आहे. तू हॉलमध्ये बस ना वेळा. कट कर, मला चहा प्यायचा आहे. दादाचा सोया बनवायचा आहे. पाणी ठेवलेलं आहे. चहा पत्ती टाकते. इथे मी आलं किसून घेतलेलं आहे. चहामध्ये टाकूया आणि अजून एक उकळी काढून घेऊया. तर आता इथे चहा उकळलेला आहे. गॅस बंद करूया. मस्त सुगंध सुटलाय आल्याचा. तर आता मी चहा पिऊन घेते. चहा पिण्यासाठी इथे मी आलेली आहे गॅलरीत आणि आपल्या या रोपांना पाणी घालायचं आहे मला. तर आता पाणी पण घालून घेते. आणि तुम्ही इथे बघू शकता या रोपाला बघा किती टॅमॅटो लागलेले आहेत. छोटी छोटी. हे बघा इथे पण आहे. काय इथे 2 आहेत. कॅमेऱ्यातून दिसत असतं. 2 छोटी छोटी. 3 आहेत इथे. 3 आणि हे 2 4 5 आणि वरती इथे काय 6. अजून एक छोटं कुठेतरी बघितलं होतं मी. एवढीच आहेत वाटतं. येत आहेत म्हणजे अजून छोटी छोटी. तर बघू आता कितपत मोठी होते. आता एवढी मोठी तरी झालेली आहे. हां इथे पण एक आहे बघा. ते छोटंसं आहे. कॅमेऱ्यात दिसते की नाही माहिती नाही मला. हा बघा हे. हां बघा इथे एक अशी छोटी 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 फर्स्ट टाईम आलेले आहेत. ह्याच्या अगोदर पण टॅमॅटोची रोपं कुंडीमध्ये आपोआपच येत होती. आपोआप म्हणजे मी जे काय टॅमॅटोचं म्हणजे आपण जे कट करून घेतो टॅमॅटो किंवा त्यातल्या बिया आपण काढतो तर ते मी या कुंड्यामध्ये टाकायची. तर त्यातूनच हे रोप तयार झालेलं आहे. आणि फर्स्ट टाईम आता एवढ्या वर्षामध्ये फर्स्ट टाईम अशी आपोआपच म्हणजे फर्स्ट टाईम ही टॅमॅटो लागलेले आहेत. आता बघूया कितपत मोठी होते. मस्त खूपच छान वाटते टॅमॅटो लागल्यामुळे.
आता मी या रोपांना पाणी देते. इथे बघा आपण आणलेली ही फुलं झाडं, तर अजून थोडीशी वाढ झाल्यानंतर फुलं वाढतील मला वाटतंय. तर आधी मी चहा पिऊन घेते आणि नंतर झाडांना पाणी घालते. तर इथेच गॅलरीमध्ये बसली आहे, मस्त चहाचा आस्वाद घेते. आल्याचा खूप मस्त सुगंध सुटलेला आहे, छान वाटतंय. आणि मस्त असं छोट्याशा गॅलरीमध्ये आपली छोटीशी बाग आहे. तर कोणाकोणाकडे अशी छोटीशी गॅलरीमध्ये बाग आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि कोणाकोणाला रोपं लावायला आवडतात ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही तुमच्या रोपांसाठी काय काय करता ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगू शकता. आणि मी काय माझ्या रोपांसाठी करू शकते ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा. मला जमलं तर मी ते नक्की करेन.